काय होय? हॅलो. हा, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ बोलत आहे. तुम्ही मध्ये म्हणजे डिस्कंटिन्यू केले सायलेंट वर. सायलेंट वर केले कारण काय झालं नेमकं माझ्या मैत्रिणीचा मुलगा रशियाला पोहोचला ना. हा हा हा. हा, तर त्याचा एमबीबीएस साठी. व्हॉट्सअप एमबीबीएस साठी. हो हो हो, मग अरे वा. त्याचा नेमका कॉल आलेला ना. हा हा हा. हम्म. रशिया आणि दुसरं आमच्या इकडं ना हा. जॉर्जी आणि फिलिपाईन्स या 2 देशामध्ये पण गेलेत हो का. एमबीबीएस साठी. हो मॅडम. ताई हा 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 हा. जॉर्जिया आणि जॉर्जियामध्ये तर ताई त्यांची कम्प्लीट बॅचच आहे आणि अरे इतकं बापरे. तिथं एमबीबीएस ला फ्री शिक्षण आहे ताई. हो. हो, आणि वर्षाला कमीत कमी 5 ते 6 लाख फक्त खर्च येतो तिथं. अरे वा, मग हे माहितीच नव्हतं. हो, जॉर्जिया युरोपमध्ये आहे. छोटं कंट्री आहे. आमचे सर स्वतः आयआयटीतले हे असताना त्यांनी मुलाला एमबीबीएस साठी जॉर्जिया कंट्रीमध्ये घातलं ताई. अरे वा, हे नॉलेज असलं तर हा, बघा किती आणि खरं. त्यांची युनिव्हर्सिटी आहे ना ती युएसए युनिव्हर्सिटी आहे. हो. हो, अरे वा. आणि इंग्लिश मधून आणि रशियाला कसं एक रशियन लँग्वेज येणं शिकावीच जरूर आहे. लागते. आता तो शिकला तिकडे ती रशियन लँग्वेज. हा, आणि दुसरी गोष्ट जॉर्जियाला सगळं इंग्लिश युरोपमध्ये असल्यामुळे ना, हम्म. तर आपल्या ते म्हणजे आपले तिथं हजारो स्टुडंट आहेत आता सध्या अरे वा, युनिव्हर्सिटीमध्ये. किती छान. हो, आणि फिलिपाईन्सला सुद्धा ताई त्यांनी घातलेलं आहे माझ्या मैत्रिणीनं. बघा, तर हे तिथं मला पण आता सुद्धा नवीन नॉलेज मिळालं. जर हे आधी मिळालं असतं तर मी मैत्रिणीला नक्की सांगितलं असतं. त्या प्रोफेसर आहेत कॉलेजमध्ये. हा हा हा. हा, आणि याच्या विषयावर आपलं बोलणं झालं नव्हतं ना, त्यामुळे कधीच ते नाही. हा, तर आणि आता तो पोहोचला ना, मग त्याने आधी फोन केला. काल पोहोचला तो, आराम वगैरे झाला असेल. मग आता सकाळी आणि त्याने युरोपमध्ये कसं आहे ताई, हम्म. तिथं रशियाला काय काय लोकांना ते हवामान सूट होत नाहीये. हो कारण हो, खूप थंडी बिलो आहे. टेम्परेचर असतं ना. खूप थंडी आहे तिथे. हा, आणि त्यामुळे कसं आहे, हम्म. आणि जॉब ऑपॉर्च्युनिटी जरा कमी आहे रशियामध्ये अच्छा. एमबीबीएस साठी. आपल्याला हम्म. मग ते कसं युरोपियन असलं ना, हम्म. युएसए की असलं की तुम्ही बाकीच्या कंट्रीमध्ये जाऊन तुम्ही हे करू शकता, बरोबर बरोबर बरोबर. प्रॅक्टिस करू शकता. इवन फिलिपाईन्स मध्ये सुद्धा युएसए की हं. त्यांची हे आहे ताई, हो म्हणजे का. हो हो हो, तिथलं जे आहे फक्त हम्म. रशियामध्ये त्यांचं युएसएचं नाहीये. त्यांची अच्छा. स्वतःची सिस्टीम आहे ती. हम्म. मग आता कुणाला लागलं तर सांगा. आता नक्की सांगेल कोणाला. आणि व्हिडिओमध्ये पण येऊ देईल, कारण कोणाला त्यातलं माहिती तरी मिळेल ना ती थोडीफार. हो, आणि दुसरी गोष्ट ताई हम्म. याच्यामध्ये तर मला स्वामींचे पण खूप छान अनुभव आलेत ताई हो हो, तुम्ही यामध्ये. मग स्पेशल हे पहिल्यांदा गणपतीचे होऊ देत एक दुसरा. हो हो तुम्ही हो. बघितलं का काल टाकलेलं मी हे गणपतीचं हेड याच्यामध्ये गणपती पुळ्याला नाही होत ते पाहायला खूप मिळत. ताई खूप आजच बघा, हे झालं की व्हिडिओ बघा तुम्ही. हा हा हा. तिथं कम्प्लीट म्हणजे असं हे त्याची सोंड वगैरे ओरिजिनल आहे ताई, आणि अरे वा. अशी जमिनीवर आलेलं आहे ते. हो. हो, असं ताई एवढं ओरिजिनल मी कुठंच महाराष्ट्रामध्ये इवन अष्टविनायकाला सुद्धा मी पाहिलेलं नाही ताई. अरे बापरे. तुम्ही बघा ते, म्हणजे खूप ओरिजिनल वाटतं ताई ते. अरे वा. आणि आपण गणपती पुळ्याचं खालचं ते धडाचं दर्शन आहे फक्त. हा हा. खूप खूप लोकांना हे माहित नाहीये ताई. ताई, तुम्ही ते काल पाठवलंय का त्या काल दिवशी? पाठवलं. काल मी तो अनुभव शेअर केला ना, त्याच्यानंतर लगेच पाठवलं मी तुम्हाला ते. हा. बघा ते. बरं, पाहिलं. हा, आहे ना ओरिजिनल. अगदी हो. ते ज्या वेळेपासून गणपती हे आहे डोंगर आहे तेव्हापासूनच आहे ते. बघा ना, आणि काय तुम्ही सुंदर. आता गणपतीपुळ्याला गेला की प्रदक्षिणा करा आणि त्याचं दर्शन घेऊन या. नक्की ताई. तुम्ही गेले तेव्हा तुम्ही पाहिलं नव्हतं हे? ताई, आम्ही तेव्हा कसं आहे माहितीये का, आमचं बालपण गेलं तिथे ना, त्या लहानपणचं एवढं काही आठवत नाही ना. नंतर 5वी 6वी पर्यंत. नंतर असं काही एवढं आले नाही.
एवढे म्हणजे कसं तेव्हा धावती भेट होती आमची. हा हा हा. मग आता गेलात तर खास एक दिवस राहा. इथेच राहू. आणि हो. हा आणि सकाळी बघा ते सकाळी प्रातःकाळी खूप छान वाटतं ताई हो ना. प्रदक्षिणा करायला. हो. हा. मी आणि आणि तुमच्या बरोबर कोण आहे अजून? माझ्या बरोबर त्या माझ्या दोन्ही आत्या आहेत ना. हा मी हा. तुम्हाला सांगितलेलं की एक हो 68 इयर्स ओल्ड आहे. हो ना हो 60 ना. आणि दुसरी आहे ती 65 वर्षाची आहे. बापरे. दोघींनाही नातवंड तरी वाटत नाहीत ना. नाही ना, बिलकुल नाही त्या वाटत. अलीकडची आहे तिला ती नर्स होती. अरे वा, जॉबला हा होते. सर्व्हिस झाली आणि दुसरी साडीवाली आहे ती हाऊसवाईफ होती. ओ. आहे आता. पण ऍक्टिव्ह आहेत दोघी माझ्या. हा, मस्त. हो ना ताई. मग त्यांना दाखवून आणलं सगळं मी तिकडचं. किती छान, किती छान. बरं ताई आता मी सुरू करू का माझ्या याला? हो 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 हो. तर सर्व सेवेकरांना मी सर्वात पहिल्यांदा नमस्कार करते. आणि आजचा जो आत्ताच आपण गणपती उत्सव हा. खूप खूप आनंदात आणि खूप उत्साहात पार पाडला. हम्म. तर त्या गणपती उत्सवामध्ये तर तुम्हाला माहीतच आहे की मागील मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की गणपती हा जो देवता आहे तो हम्म. तिबेटियन लोकांच्या मध्ये आहे, कंबोडियन लोकांच्या आहे, बुद्धिस्ट लोकांच्या मध्ये आहे. बरोबर. तो याच्यामध्येही आढळतो तुमचे याच्यामध्ये जिथं जिथं हिंदू कल्चर्स असतील हा 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 हा. सगळ्यामध्ये नावं त्याची वेगवेगळी आहेत पण तिथं गणपतीचं अस्तित्व आढळून येतं. बरोबर. तिथं आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्वात पहिल्यांदा हा. तिबेटियन लोक सुद्धा गणपतीचं खूप जोरात हे हा. करतात, पूजा वगैरे करतात त्याचं. अच्छा अच्छा. हा हा पण ती तिबेटियन लँग्वेज मध्ये असते. तर हा. आज मी तुम्हाला वेळोवेळी मी लेह लडाखला जाऊन माझी टूर जी आहे या 2-3 वर्षामध्ये एक तर मी लेह लडाखला गेलेली होती. हा हा हा. दुसरी गोष्ट म्हणजे तिकडं जे याच्यामध्ये गंगटोक वगैरे त्या साईडला मोनॅस्ट्री ज्या आहेत हा त्या हा. ठिकाणी गेलेले होते. आणि आता नेपाळमध्ये तर तुम्हाला माहित आहे की मागच्या वेळी मी गौतम बुद्धाचा जन्म जिथं झाला तिथं पण गेलेले होते. हा हा हा. तर तिथं सगळीकडे पेंटिंग्स मी पाहिलं. तर हम्म. ते आता मी तुम्हाला जे पेंटिंगची शैली जी आहे त्याला थँगका पेंटिंग्स म्हणतात. कुठली? थँगका हो. THANGK थँगका पेंटिंग्स म्हणतात. अच्छा. हा आणि ही शैली जी आहे ही हा. शैली 11व्या शतकामध्ये तिबेटियन लोकांमध्ये पहिल्यांदा उगम पावली. ओ. तिबेटियन लोकांमध्ये. आणि तिबेटियन तुम्हाला माहित आहे की 11व्या शतकामध्ये हम्म. आपल्या याच्यामध्ये त्यावेळी कलर पेंटचे वगैरे कारखाने नव्हते. अगदी. हा हा हा. त्यावेळी ती लोक काय करायची नॅचरल रिसोर्सेस वापरायची म्हणजे खडकांपासून किंवा नेचर पासून जे कलर्स आहेत हा हा हा. ते बरोबर. वापरायचे आणि हम्म. त्यानं पेंटिंग काढायचं. तुम्ही बरोबर. बघितलं तर जर सेवेकरांना मी सांगेन की तुम्ही अजंठा आणि एलोरा पेंटिंग्स बघा. त्यामध्ये तुम्हाला खूप पूर्वीचे जे किती लोक हुशार होती आणि कर्तृत्वान आणि होती. अजूनही तिथले कलर उडालेले नाही, फिक्कट नाही झालेले. नाही कारण ते अजून पण कलर्स आहे, वेरूळला नाही, अजिंठ्याला मी पाहिलेत ना ते. कारण ते नॅचरल कलर्स आहेत. सिलिंग आणि लाईट. हो आणि नॅचरल कलर्स जर एकदा याच्यावर आपल्या ज्या कॅनव्हासवर आपण म्हणतो ना बॅकग्राऊंड आपण काढतो त्याच्याशी एकजीव होतात. अगदी त्याला अगदी. पिगमेंटेशन म्हणतात आणि काही तुम्ही केलं तरी ते निघत नाहीये. निघत नाही. कमाल आहे मग ना ते. या शैलीचा वापर करून त्या हम्म. लोकांनी म्हणजे तिबेट असो किंवा नेपाळी असो हम्म. किंवा तिबेट, नेपाळी आणि इकडचे आपल्या महाराष्ट्राचे नाही आउटसाइडचे म्हणजे ब्रह्मदेशात वगैरे जिथं जिथं बौद्ध धर्म आहे हा 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 हा. तिथं तिथं ही शैली वापरली जाते. ओ. तर याच्यामध्ये थँगका पेंटिंग मध्ये काय आहे
तुम्ही आता मी तुम्हाला सेवेकरांना सांगते की हम्म. या पेंटिंग मध्ये तुम्ही थँगका याच्यामध्ये साधारण गौतम बुद्धाची चित्र काढली जातात. कारण अच्छा. जगाच्या पाठीवर हिंदू हम्म. धर्मानंतर बौद्ध धर्म खूप पसरलेला आहे. बरोबर बरोबर. आणि आणि तुम्ही बघितलं की गणपती जो आहे हा तर त्यांनी जी म्हणजे मी नेपाळला पण पाहिलेला आहे हा आणि मी इकडं गेलेले जिथं जिथं मोनॅस्ट्रीज आहेत तिथं सुद्धा पाहिलेलं आहे. तर बरोबर. तिथं त्या लोकांनी जे पेंटर होता हा तर त्याची स्वतःची शैली आहे आणि त्याच्या शैलीमध्ये हा हा. त्यानं आपल्या देवतांची स्वरूप घातलेली आहेत. ओ. आता मागच्या याच्यामध्ये तरी आपण बघितलं हा की बरं आपला नेपाळी गणेश आणि आपला गणेश याच्यामध्ये खूप फरक आहे. हा आपल्या आणि यांच्यामध्ये कसं आहे मस्तिष्क गणपतीचं मस्तिष्क असतं ते बारीक असतं हो 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 हो. आणि निमुळत असते आणि त्याला हात भरपूर असतात. मग बरोबर. तुम्ही जर या थँगका पेंटिंग मध्ये बघितलं तर हम्म. तुम्हाला जे आहे हम्म. म्हणजे गणपतीचे हात भरपूर तुम्हाला काय काय वेळा 8, काय काय वेळा 16, काय काय वेळा हम्म. सहस्र असे असतात आणि प्रत्येक हातावर काय असतं वेगवेगळं आयुध दिलेलं असतं त्याचं. ओ. प्रत्येक हाताचं कार्य वेगवेगळं असतं. हा आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये काय आहे या थँगका पेंटिंग मध्ये नॉर्मली 4 कलर वापरले जातात. हा हा. ब्ल्यू, ग्रीन, व्हाईट आणि रेड. अच्छा. रेड म्हणजे असा डार्क रेड नसतो आपला हा. साधारण आपला चॉकलेटी टाईपचा रेड असतो ते. अच्छा अच्छा. हा हा आणि याच्यामध्ये कसं करतात मी तुम्हाला थोडक्यात ही कला जी आहे ती 11व्या शतकातली आहे. हा 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 हा. तर पहिल्यांदा काय करतात बांबूनं आता हे जे थँगका पेंटिंग्स आहेत ते हम्म. ते याच्यावर तुमच्या वॉल म्हणजे भिंतीवर काढतात हा हा किंवा कापडावर काढतात. आता बुद्धिस्ट लोक जे आहेत तुम्ही बघितले नेपाळ किंवा इतर ठिकाणी हा तर त्या लोकांनी की सिल्क कापडावर ते लोक खूप सिल्क वापरतात. मग अच्छा. सिल्क कापडावर हे पेंटिंग काढतात. वा. मग पहिल्यांदा ते काय करतात तर हा पहिल्यांदा आता तुम्हाला माहित आहे पेंटिंग करताना चार कोने लागतात म्हणजे स्क्वेअर्ड किंवा चार हे लागतात बाजू लागतात. बरोबर बरोबर. मग ज्यावेळी सिल्कनं जे काढतात ना हा तर ते पहिल्यांदा तुमच्या बांबूच्या आकारानं ते बांबू आतमध्ये हे घेऊन ते हम्म. आपलं हे तयार करून कॅनव्हास तयार करून घेतात. बरोबर म्हणजे ते टाईट राहतं जरा. टाईट राहतं आणि हम्म. हे पेंटिंग सिल्क म्हणजे कापडावर पण असतं आणि ज्यावेळी भिंतीवर घेतात त्यावेळी ते बॅकग्राऊंड रंगवतात. अच्छा. हा 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 बरोबर. तर याच्यामध्ये पहिल्यांदा काय करतात तर हम्म. पहिल्यांदा ते कलर शोधतात. आता कलर कुठं त्यांना मिळणार तर तुम्हाला हम्म. माहित आहे व्हाईट म्हणजे चुनखडी असते हो हो. चुनखडीवरून आता ब्ल्यू किंवा ग्रीन वगैरे तर ते असं आता तुम्हाला माहित आहे की सगळ्यांना की डोंगराळ प्रदेश असतो हम्म. आणि त्या डोंगराळ प्रदेशामध्ये वेगवेगळे खजिने सापडतात बरोबर आहे. आणि प्रत्येक खजिनचा कलर वेगवेगळा असतो ना. अगदी बरोबर आहे. मग ते त्या टाईपचे ते दगड शोधून काढतात हम्म. हे डोंगराळ प्रदेशामध्ये जाऊन अच्छा. आणि मग ते दगड घेऊन येतात आणि ते दगड घेऊन आले ना पेंटर हा तर ते काय करतात आपण जसं खलबत्त्यामध्ये ते कुटतो का नाही किंवा बरोबर. दात्यामध्ये त्याची हा. बारीक एकदम पावडर करतात ते ओ. आणि ती म्हणजे दळतात ते आणि त्याच्यामध्ये पाणी घालतात अरे. आणि पाणी घालतात आणि ते सूर्यप्रकाशात सुंदर असे वाळवतात अरे वा. आणि वाळवल्यामुळे त्याचा पेंटिंग म्हणजे पूड तयार होते खूप नॅचरल पूड. बरोबर. मग ती पूड व्हाईट असते, ग्रीन असते, हा. ब्लूइश असते किंवा रेडिश कलरची असते हे. अरे आणि बापरे. काय काय वेळा खनिज आता तुम्हाला माहित आहे कोळसा हे नॅचरल खनिज आहे ना. अगदी बरोबर. हो. कोळसापासून काळा मिळतो. बरोबर आहे मग अगदी. ते असं हे करतात कलर तयार करतात
हा हा. आणि मग ते कॅनव्हासवर पहिल्यांदा पेंटर ठरवतो की मला कुठल्या देवतेचं चित्र काढायचंय म्हणून. अरे बापरे, मग बघा ते किती छान. आपल्याकडं आता ते काय करतात, हम्म. आपल्याकडं ढाचा असतो ना की हो, पेंटिंग करायचं असेल तर प्रिंट करतात. बरोबर. हो. पण हे ठॅनका पेंटिंग मध्ये ते प्रिंट करत नाहीत. मग ते स्वतः पेन्सिलीनं पहिल्यांदा अ, आकृत्या काढून हा घेतात हा हा. देवतेची. रेखाचित्र. हा हा रेखाचित्र काढतात हा आणि ते रेखाचित्र सगळं व्यवस्थित म्हणजे त्यांचे हा आभूषण असो, त्यांचे हात असो किंवा त्यांची आयुध असो किंवा हा. बॅकग्राऊंड असो किंवा हम्म. आजूबाजूच्या देवता असो वगैरे किंवा त्यांचं वाहन वगैरे त्यांना जे काय करायचं नॅचरल बरोबर बरोबर. बरोबर ते काढून घेतात पहिले. हम्म. तुम्ही चित्रामध्ये प्रत्येक चित्रामध्ये बघा हम्म. सेवेकरांनो किती बारीक कुसरीनं त्यांनी त्या हम्म. पेंटरनं काढलेलं आहे. हा हा. आणि याच्यामध्ये काय ब्रश जे वापरतात ते खूप बारीक असतात म्हणजे नाजूक असतात. अच्छा, ते आणि ते चित्र तुम्ही पाठवलेत का? नाही मी आता मी हे झाल्यावर पाठवते मी तुम्हाला ते. बरं बरं. हा हा. आणि त्याच्यामध्ये काय करतात मग पहिल्यांदा पेन्सिलनं रेखाचित्र काढून घेतात बरोबर. हा आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा काय करतो पेंटर पहिल्यांदा आपलं जे देवतेचं चित्र आहे ते स्वतः ते हे करत पेंट करत नाही. ओ. पहिल्यांदा बॅकग्राऊंड सगळं पेंट करून घेतात. अरे वा. हा. हा वेगवेगळं बॅकग्राऊंड पेंट करतात. मग ते भिंतीवर असो किंवा याच्यावर तुमचं हे सिल्क बरोबर. याच्यावर कपड्यावर. कापडावर असो. हा. आणि त्याच्यानंतर एकदा ते बॅकग्राऊंड पेंट केलं की मग हम्म. हळूहळू आणि तुम्ही बघितलं असेल त्याच्यामध्ये हम्म. देवतेची जी चित्र असतात तर त्याच्यामध्ये नॉर्मली व्हाईट असतात. हो हो हो. त्याच्यामध्ये ते कलर देत नाहीत. आपल्या आपल्या इकडं काय करतो आपण आपल्या शैलीमध्ये नॅचरल कलर देतात ते बरोबर. स्किन कलर त्याच्यामध्ये ते फक्त आउटलाईन देतात. हम्म. आणि बाकीचे सगळे जे नॅचरल असेल बाहेरचं वगैरे त्यालाच ते पेंट करतात. हो, खरंय. आणि हे 4 जे आहेत मी तुम्हाला सांगितलं की व्हाईट, हम्म. ब्ल्यू, ग्रीन, हम्म. रेड वगैरे याच 4-5 कलर्सनी ते हम्म. पेंट करतात किती आणि ते छान ना? शेडिंग करतात. हो. आणि हम्म. तुम्हाला माहित आहे की जर स्काय असेल तर त्याला ब्ल्यू कलर देतात. हम्म. जर ग्रीन असेल वृक्ष असेल तर त्याला ग्रीन. ग्रीन कलर देतात. जर बरोबर. पृथ्वी वगैरे किंवा हे असेल तर त्याला काय रेडिश वगैरे माती वगैरे असं ब्राउनिश कलर देतात ए? वगैरे म्हणजे प्रत्येकांचे जे आणि आउटलाईन असेल तर ते हं, काळा कलर देतात म्हणजे असं त्यांचं ठरलेलं आहे. ठरलेलं आहे. हा हा हा. हा त्यांची आणि सगळ्यांपेक्षा त्यांची तुम्हाला सेवेकरांना माहित आहे की हा. आपले आता आपण म्हणतो की प्रत्यक्ष की आपले लक्ष्मी देवता असेच आहेत किंवा हा. सरस्वती असेच आहेत. हे सुद्धा देवता प्रत्यक्षात कुणाला दिसलेले नाहीये. अगदी कुणाच्या अगदी. तरी डोक्यामध्ये ते मूर्त स्वरूप मध्ये आलेले आहेत. आलेलं आहे. अगदी बरोबर. आणि त्यांनी त्याला ते स्टॅच्यू म्हणजे मूर्त हो स्वरूप हो दिल्यामुळे हो. आपण ते सगळं हे करतोय. मानत आपण आले. त्याची पूजा करतोय. बरोबर. तसं ते ते जे असतं पेंटर ते मूर्त स्वरूपामध्ये त्याचं हे करतात. बर हम्म. आता हे जे मी सेवेकरांना तुम्हाला थँगका पेंटिंगचं सांगितलं हा. ते एक टाईपचे मेडिटेशन आहे. कसं आता बोललात, हा अगदी आणि परफेक्ट. मेडिटेशन म्हणजे काय आपला तुम्हाला माहित आहे की तुम्हाला अंतर्बाह्य 2 मेंदू असतात. एक एक आंतरमेंदू आणि दुसरा बाह्य मेंदू. कॉन्शियस माइंड आणि अनकॉन्शियस माइंड. बरोबर बरोबर. मग अगदी. ते ज्यावेळी तुम्ही कॉन्शियस माइंड मध्ये असो म्हणजे वरवरच हा हा पण ज्यावेळी तुम्ही अंतःकरणात घेता अनकॉन्शियस माइंड मध्ये हा हा. त्यावेळी तुम्ही आपण म्हणतो की त्यावेळी आपण सगळं एकरूप होऊन जातो. अंतःकरण आपण म्हणतो ना तुझ्या बरोबर. अंतःकरणामध्ये घे. हो 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 हो. मग ते परमेश्वराला सुद्धा आपण ज्यावेळी हम्म. कॉन्शियस माइंड मध्ये घेतो अगदी अगदी. त्यावेळी ते वरवरचं आहे. हा. आणि ज्यावेळी आपण त्याला अनकॉन्शियस माइंड म्हणजे अंतःकरणात हृदयापासून हम्म. घेतो हम्म. त्यावेळी आपण त्याच्याशी एकरूप होतो ना. अगदी बरोबर आहे. मग ते मी ज्यावेळी
इथं याला गेलेले होते लेह लडाखला किंवा हा. नेपाळला गेले होतं तर हम्म. तिथं हे थँका पेंटिंग स्वतः काढत होते पेंटर. नेपाळला? नेपाळला अरे स्वतः ते तिथं म्युझियम्स वगैरे आहेत. तिथं पण हे बुद्धिस्ट आहेतच की. बापरे, बघा. मग तिथं स्वतः ते हे काढत होते पेंटिंग्स वगैरे. हा हा हा. मग तिथं त्यांच्या सहवासामध्ये मला त्यांना बघण्याचा योग आला अरे वा. आणि मी त्यांना प्रश्न विचारलं तर हा. ते म्हणाले आम्हाला इतकं अंतःकरणात आम्ही हे करतो म्हणाले तर आम्हाला बाहेरची काही शुद्धच राहत नाहीये हो आणि हो. आम्ही जे पेंटिंग आतमध्ये काढत असतो हा. ते आमच्या हृदयामध्ये वसलेलं असतं मॅडम त्यांनी मला सांगितलं. अगदी हे बरोबर, अगदी. त्यांच्याशी आम्ही एकरूप होऊन जातो. म्हणजे त्यांना कशात बघायची गरज नाही, नाही जे त्यांना आहे ते हृदयातनं निघतं. आणि इट्स जस्ट लाईक अ समाधी स्टेट. ओ. हे समाधी स्टेट आहे आणि हा प्रत्येक जे पेंटिंग असतं त्यांचं हा ते त्यांनी हातानं काढलेलं असतं हा. आणि त्याच्यामध्ये हृदय काय काय तुम्ही सेवेकऱ्यांना जर तुम्ही बघितलं असेल बुद्धिस्ट किंवा असं काय तर हम्म. त्यांच्या भिंतीवर वगैरे हजारो वर्षापूर्वीची चित्र असतात बरोबर बरोबर. आणि अजूनही ती इतक्या सुंदर कंडिशन मध्ये आहेत हम्म. आणि त्यांचा संबंध त्या देवतेचं ते बरं प्रश्न असा आहे की ते काय दाखवतात तर अच्छा. हा. त्या देवतेचं ते आयुष्य दाखवतात ना. आता ऐकत बुद्धाचं असेल बरोबर तर आहे. ते बुद्धाचं आयुष्य त्याच्या आयुष्यात काय हो हो हो. घडलेली स्टोरीज आहे ते सगळं दाखवतात ना. किती तसं गणपतीच्या याच्यामध्ये ताई हम्म. गणपतीचं म्हणजे गणपतीचं जे चरित्र आहे ते अच्छा. दाखवतात ना यांच्यामध्ये. अगदी अगदी खरंय आता खरंय. आपण मानतो की गणपतीच्या दोन्ही बायका रिद्धी सिद्धी आहेत हा हा हा. पण त्या पेंटिंग मध्ये तुम्ही बघितले एका साईडला एक देवता आहे हो हो हो. आणि ती शक्तीची देवता आहे. अरे बापरे. हो. त्यामुळे मग म्हणजे आपल्यासारखंच जे गणेश पुराण तिथं असेल असं हा नाहीये. हा हा हा. आपल्यापेक्षाही तिकडं वेगळं असू शकतं. बरोबर आहे. हो फक्त अगदी. मला एक गोष्ट मी केले हा की वेदर ते पेंटिंग इंडियन स्टाईल असो किंवा ती हा. म्हणजे दुसरी स्टाईल असो सगळ्या गोष्टीचा आपण रिस्पेक्ट केला पाहिजे ना. अगदी अगदी. हे आणि तर त्यातून खरंच महत्वाचं आहे. आणि आपल्याला आणि कधीतरी मी तुम्हाला सांगेन की हम्म. स्वामी समर्थांचे सुद्धा पेंटिंग काढणारे खूप लोक आहेत हो हो आणि ते बरोबर. पण स्वतः सांगतात की आम्ही पेंटिंग काढताना आम्ही त्या स्वामींशी एकरूप होऊन जातो अगदी अगदी आणि खरं. ते स्वामी स्वतः येऊन आम्हाला सांगतात की माझ्या पेंटिंग मध्ये काय कमी आहे म्हणून. असं हो. ते असं हे काय काय ठिकाणी घडलेलं आहे आणि हम्म. त्यांची मुलाखत मी हा हा. ऐकते ना तर त्यावेळी सांगितलेलं आहे. हो. तर थँगका ठीक आहे. पेंटिंग मध्ये तर ही पेंटिंग जी आहेत हा. तिबेट वगैरे नेपाळ इकडं या साईडला आढळतात. संबंध हो. बुद्धिस्ट आहे आणि त्यांची जी किंमत असते कसली? लाखामध्ये असते ताई. अरे बापरे, बरोबर आहे. कारण हम्म. त्यांची व्हॅल्युएशन ताई इतकं बारीक कोरीव काम असतं ते. काय काय पेंटिंगला महिने लागू शकतात, वर्ष लागू शकतात. हो हो हो. काय याची सांगता कल्पना येते? आहे मला. हो. मग त्यामुळे ते आता त्या पेंटरवर अवलंबून असतं की बाबा काय आहे. तसं. हो हो अगदी. आणि त्यांचे कस्टमर म्हणजे श्रीमंत लोक किंवा आर्ट गॅलरीज वगैरे असतात. हो. आणि प्रत्येक देशाची आता अमेरिकेची स्टाईल वेगळी आहे. हा हा हा. आपल्या इंडियाची स्टाईल वेगळी आहे. हो त्यांची हो स्टाईल वेगळी आहे. अगदी बरोबर आहे. तर त्यामुळं मी सगळ्यांना तुम्हाला आता मी खूप डिटेल्स मध्ये थँगका पेंटिंग मध्ये गेलेले नाहीये. हम्म. फक्त मी तुम्हाला सांगितलं की तेवढीच तोंड ओळख हो हो हो. सांगितलेली आहे. म्हणजे आणि मी कोणाला ना कोणाला उपयोग होऊ शकतो ना फिरायला जाताना. ताई कसं हो. आहे आपल्याला एक दृष्टिकोन आता मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही हम्म. मला सांगितलं की एमबीबीएसचं शिक्षण कुठे आहे हो तर तुम्ही हो रशियाला माहित आहे पण तुम्हाला मी सांगितलं की हो जॉर्जिया हो. किंवा फिलिपाईन्स इथं आमचे लोक गेलेली आहेत हो ना. आणि खास इंडियन स्टुडंटसाठी तिथं बॅचेस सुद्धा चालतायत ताई.
अरे आता एमबीबीएस होऊन आणि खर्च कमी आहे ना. हा बरोबर. रशियाला वगैरे खूप खर्च आहे त्या मनानं. खरंय आणि खरंय. हा आणि शेवटी कसं आहे ती जी युनिव्हर्सिटी आहे ते रेकमेंडेशन पाहिजे ना की ती आपल्या हो इंडियामध्ये आलं की त्यांना स्पेशल टाईपची एक हे द्यावी लागते परीक्षा. खरंय बरोबर आहे हो. त्यामुळे आणि ताई कसं आहे हा. या गोष्टीचं मी सेवेकरांना आतापर्यंत मी जवळजवळ 6-7 गणपतीचे जे हा. एपिसोड्स मी तुम्हाला सांगितले. हो हो हो. अजून बरेच आहेत पण आता कसं आहे आपल्या भारतामध्ये दोनच मोठे सण असतात, एक गणपती आणि दुसरा दिवाळी. अगदी बरोबर आहे हो आणि हो. दिवाळी सगळीकडे साजरा करतात असं नाहीये. पण हो. गणपती उत्सव मात्र खूप ठिकाणी साजरा केला जातो. मग हो. त्यामुळं मी आणि ताईंना मी सांगितलं की मी गणपतीचं हे करणार आहे म्हणून 6 एपिसोड्स देणार आहे म्हणून हा हा सांगणार हा. आहे. हो हो. आणि ताई कसं आहे गणपतीचं प्रत्येक तुम्ही आता मागच्या वेळी तर मला आठवतंय की मी हा. सुवर्णाच म्हणजे ते सोन्याच्या गणपतीचा पण एपिसोड सांगितलेला ना त्याचा कोकणातला. हॅलो. हो हो ऐकताय ऐकताय बोला बोला. हा सुवर्ण गणेशाचा पण ते हा. मुखटा चोरीला गेलेला होता हो ना आपण तेव्हा आणि हा ते बरोबर. त्यावेळी सांगितलेला परत म्हणजे प्रत्येक गणपती आपण बघितला ना त्याची स्वतःची स्टोरी आहे. स्टोरी अगदी अगदी खरंय. हा आणि मग त्याच्या मागे ती स्टोरी आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे की अगदी खरंय प्रत्येक खरंय. गोष्टीमध्ये. आणि मग बरोबर. त्यावेळी ज्यावेळी आपण आणि बरं हम्म. कुठेही गेलं तर आपण कसं आहे त्या स्थानाचं कुठेही गेलं तर आपल्याला पॉझिटिव्ह वेव्स मिळतात. वेव्ज मिळतात ना. हो मग खरंय. त्या स्थानाचं महत्व आहे, त्या देवतेचं महत्व आहे की बरोबर. त्या देवतेचं म्हणजे गुणधर्म काय आहे, ती हो हो. देवतेचं स्वतःचं हे कार्य काय आहे, बरोबर. कशासाठी तिला पूजलं जातं, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून हो. नुसती साधना माझ्या दृष्टीनं नुसती साधना करण्यापेक्षा हा ना ताई अभ्यास करून हा आता स्वामींचं आता मी ज्यावेळी मी सेवेकरांना सांगू इच्छिते की हा. मी स्वामींना चूज केलं नाही, स्वामींनी मला चूज केलंय. तेच केलंय अगदी आणि अगदी. त्यावेळी माझे किंतु परंतु भरपूर होते. हो पण ते निघून जातात ज्यावेळी हळूहळू. स्वामींच्या ज्यावेळी सेवेमध्ये आले हम्म. हा अजून सुद्धा ताई मी दररोज स्वामींना म्हणत असते स्वामी मला हे पटत नाही, स्वामी मला ते होत नाही, हे माझ्याकडून होणार नाही, हे असं आहे. म्हणजे मी गप्पा मारता स्वामींना म्हणजे तुम्ही. म्हणजे गप्पा मारते. आणि ताई तुम्हाला सांगू स्वामींनी आतापर्यंत मला इतकं प्रेमानं घेतलेलं हो आहे, हो हो हो. असं वाटतं की माझी कानेकोपरे खूप आहेत. म्हणजे हा आपण इतक्या जवळच्या माणसाला किंवा हे करतो तसं मी स्वामींची बोलते. आणि स्वामींनी अगदी खरं सांगते आतापर्यंत मला इतकं समजून घेतलं आयुष्यात कुणीच घेतलं नाही ताई. अगदी बरोबर आहे खरंय. मग त्यामुळे माझं काय स्वामींची जवळीक वाढली ना. हो आणि किती दुसरी छान. म्हणजे कुठेही अंतर मनावर किंवा याच्यामध्ये हा स्वामींचं चित्र उमटलं गेलं. आणि मग हा. त्यांना वेगवेगळ्या स्वरूपात मी पाहते की बाबा. हो हो हो. आणि स्वामींनी कधीच मला सांगितलं नाही तू या देवतेचं करू नको, तू त्या कधीही बंधनं नाही तसं नाहीच ताई. आहे स्वामींकडे, तसं नाहीच आहे. बंधनं बिंधनं काही नाही. फक्त हो. आयुष्य आलेलं आहे आनंदानं घालवणं एवढंच हा सांगितलंय ताई. हो खरंय. आणि ताई दुसरी गोष्ट काय काय वेळा दुःख झालं किंवा काय तर स्वामी म्हणजे स्वामी तर आपल्या अंतर्मनामध्येच वसलेले असतात ना. अंतर्यामीच आहे. हा अगदी बरोबर. हा मग ते स्वतःहून सांगतात की का रडते तू, तुला हा काय हा. दुःख आहे, तू शांत हो. किंवा हो. मी 2-3 वाजेपर्यंत काम करत बसलेले कॉम्प्युटर, जा बघू आता झोप जा तू. आणि मी नाही उठले तर तू उठणार आहेस का नाही आता, अरे असं नाहीतर काय. आणि स्वामींचं ऐकलं नाही तर फटके पण देतात मला. बरोबर अगदी अगदी. आणि फटके म्हणजे काय ते हा म्हणजे बोलायला येतच नाही ते. बरोबर डायरेक्ट फटका. डायरेक्ट फटका. मग ते काय हे नाही किती हे केलं तर होत नाही बरोबर. तसं. त्यामुळे स्वामी सांगतील तसं मला पुढच्या आयुष्यामध्ये स्वामींनी म्हणजे वाट दाखवली आहे. तर दाखवणार मला दाखवणार आता कुणाची दिशादर्शक गरज राहतील नाही. ते. नाही हा आता कुणाची काही गरज वाटत नाही. फक्त काय
आपला इगो कमी करायला पाहिजे ताई. म्हणजे हो कम्प्लिटली हो. ज्या क्षणी आपला इगो जातो हा हा हा. त्या क्षणी स्वामी आपले होतात. हे कसं बोललात अगदी. हा खूप आणि कसं सुंदर ताई. मी शेअर करते हा. हा श्री स्वामी समर्थ ताई. श्री आता मी स्वामी. पाठवते हा तुम्हाला. हो हो, पाठवा पाठवा.